सध्या राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच तापदायक ठरत असून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलाही। तसेच बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ आणि राज्यात उष्णतेची लाट असे दुहेरी वातावरण तयार झाले। बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने उत्तरेकडून कोरड्या वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाले। एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे। तसेच पुढील 3 दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। काल संध्याकाळी असनी चक्रीवादळाची तीव्रता वाढून असनी चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले। परिणामी आज बंगालच्या उपसागरात 105 ते 115 किलोमीटर प्रति तास वेगाने व मध्य भागात 125 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत। तसेच बंगालच्या उपसागरातील वातावरण बिघडलेले असेल, समुद्रात उंच लाटा उसळतील। या दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून समुद्रात असलेल्या मच्छीमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।